नमस्कार क्रिकेटप्रेमींनो, मित्रमैत्रिणींनो, कसे आहात तुम्ही सगळे? माझं भारत भ्रमण चालू आहे आणि आत्ता भारताच्या अशा भागामध्ये मी आलेलो आहे की जिथल्या दोन शहरांना दोन व्यक्तींची ओळख आहे. एक आहे टाटानगर, जमशेदजी टाटांच्या नावाचं जमशेदपूर, आणि दुसरं म्हणजे रांची. रांचीचं नाव नाही बदललेलं, पण रांचीची ओळख अर्थातच एका माणसामुळे आहे आणि तो म्हणजे महेंद्रसिंग धोनी. होय, मी रांचीला आलेलो आहे, चौथा कसोटी सामना कव्हर करायला आलेलो आहे आणि इथं आल्यानंतर काही गोष्टी एकदम स्पष्ट दिसत आहेत आणि त्याच तुमच्यासमोर मांडायच्या आहेत. म्हणून कुठेही जाऊ नका, बघत राहा तुमचा आवडता यूट्यूब आणि फेसबुकचा चॅनल, आणि तो म्हणजे सुनंदन रेले क्रिकेट अँड बियॉन्ड. मित्रांनो, मैत्रिणींनो, ह्या मालिकेचं एक वैशिष्ट्य मला असं वाटलेलं आहे की या मालिकेसाठी जी 5 सेंटर निवडली गेली, हैदराबाद होतं, विशाखापट्टणम होतं, राजकोट होतं, रांची आहे आणि धर्मशाला आहे, ही 5ची विकेट माझ्या मते खऱ्या अर्थाने भिंगरी विकेट नाहीत, म्हणजे स्पिन बॉलिंगला खूप मदत करणारी विकेट नाही आहे. त्याचं कारण असं आहे, चेन्नई किंवा मुंबईची विकेट ही स्पिनला जास्त मदत करतात, कारण तिथली माती जी आहे ती लाल माती आहे. आत्ता जी मी 5 सेंटर तुम्हाला सांगितली तिथली माती बहुतांशी प्रमाणामध्ये काळी माती आहे. काळ्या मातीचं जे स्पिन फ्रेंडली विकेट असतं ते बॉल वळवतं, फक्त ते हळू वळवतं. परंतु रांचीला मी 2 दिवस अगोदर जेव्हा सराव बघायला आलो तेव्हा मला एक गोष्ट स्पष्ट दिसली की जे विकेट आहे त्या विकेटवरती पाणी कमी मारलं गेलेलं आहे. आणि त्याचबरोबर मी इथं 3-4 तास असताना एकदाही मैदानाच्या मुख्य मैदानाच्या जवळपाससुद्धा रोलर फिरकलेला मला दिसलेलं नाही आहे. त्यामुळे रोलिंग थोडं कमी करण्यात आलेलं आहे, पाणी थोडं कमी मारण्यात आलेलं आहे. त्याचा परिणाम असा होणार आहे की रांचीचं विकेट हे कदाचित माझ्या अंदाजाप्रमाणे पहिल्या दिवशीपासनं फिरकीला साथ द्यायची शक्यता आहे, असं माझं मत आहे. आणि त्याला थोडीशी पुष्टीसुद्धा मिळाली जेव्हा ओली पोप, इंग्लंडचा तरुण आणि धडाकेबाज बॅट्समन ज्यांनी पहिल्या सामन्यामध्ये फटाका बॅटिंग केली, तो पत्रकार परिषदेला आला होता आणि त्याचं म्हणणं असं आहे, आम्हाला विकेटच्या जवळ जाण्याची परवानगी नाही, आम्हाला विकेटचं शूटिंग करायची परवानगी नाही आहे. त्यामुळे त्यांनी जे सांगितलं आणि माझ्या नजरेला दिसलं, क्रिकेटर म्हणून जो काही थोडा अभ्यास केला आहे त्याला नजरेला जे दिसलं ते तुम्हाला सांगतो आहे. ओली पोप म्हणला या विकेटवरती आत्ताच थोडेसे तडे दिसत आहेत आणि विकेटची एक बाजू जी आहे पॅव्हलियनची बाजू ती जरा जास्त प्लेइंग एरियामध्ये कोरडी दिसते. प्लेइंग एरिया म्हणजे काय, तर क्रीज नाही, क्रीजच्या नंतर बॅट्समन उभा राहतो ती सुद्धा नाही, परंतु क्रीजपासनं साधारणपणे 8-9 फूट जे अंतर असतं जिथं फिरकीचे गोलंदाज बॉल टाकतात ती जास्त जागा कोरडी वाटत आहे. त्यामुळे ओली पोपचं म्हणणं असं आहे की हे विकेट खऱ्या अर्थाने स्पिन फ्रेंडली विकेट असायची शक्यता आहे. जेव्हा असं विकेट बनवलं जातं तेव्हा इंग्लिश बॅट्समनची काय भंबीरी उडते हे आपण राजकोटच्या सामन्यात पाहिलं. राजकोटच्या सामन्यात दुसऱ्या इनिंगमध्ये त्यांचे खेळाडू एक तर दमलेसुद्धा होते. जयस्वाल आणि सरफराज खानने केलेल्या एकदम धुवाधार बॅटिंगमुळे मनात तर खच्चीसुद्धा झाले होते, पण तरीही राजकोटच्या विकेटवरती जो बॉल वळू लागलेला होता त्याचा अंदाज जडेजाच्या बॉलिंगच्या बाबतीत त्यांना अजिबात येत नव्हता. मागं जावं, पुढं जावं, कट मारावा, रिव्हर्स स्वीप मारावा, स्वीप मारावा हे त्यांना कळत नव्हतं. ती भंबेरी त्यांची रांचीच्या सामन्यात अजून बघायला मिळायची शक्यता आहे, कारण ह्या विकेटनी जर का खऱ्या अर्थाने फिरकी घेतली तर मग अश्विन असू देत, कुलदीप यादव असू देत आणि त्याचबरोबर रवींद्र जडेजा असू देत, गॉड नोज कदाचित अक्षर पटेलसुद्धा खेळेल, कारण बुमरा या सामन्यात खेळणार नाही आहे. प्रिव्ह्यूमध्ये मी त्याच्याबद्दलसुद्धा बोलीन. परंतु या सगळ्याचा विचार करता इंग्लिश बॅट्समनसमोर जास्त मोठी सत्वपरीक्षा असेल असा माझा अंदाज आहे. अजून सामन्याला 2 दिवस बाकी आहेत, परंतु विकेटच्या बाबतीतला अंदाज वर्तवण्याचे एक प्रकारची जोखीम मी पत्करतो आहे. आज पत्रकार परिषदेमध्ये शुभमन गिलसुद्धा आलेला होता आणि शुभमन गिलनी काही फार छान मुद्दे मांडले. मी त्याला प्रश्न विचारला की खेळाडू मेहनत करत असतो, यशासाठी धडपडत असतो, परंतु जेव्हा यश तर सोडात सातत्याने अपयश येतं आणि त्याच्यानंतर एंड ऑफ द टनल ज्याला म्हणतात प्रकाश दिसतो, तसं तुम्हाला अचानक यश दिसू लागतं. या सगळ्या प्रक्रियेकडे तू कसा बघतोस, या सगळ्या प्रवासामध्ये तू स्वतःला कसं सांभाळतोस. तरुण खेळाडू आहे पण त्यांनी उत्तर छान दिलं. तो म्हणला क्रिकेट हा एकच खेळ असा आहे की जिथं कष्ट केले म्हणजे यश मिळेलच असं नाही, खास करून फलंदाजाला. आणि ज्या वेळेला
तुम्हाला सातत्याने अपयश येतं, बॅड पॅच ज्याला म्हणतात, त्यावेळेला मनामध्ये लाख विचार येतात. हे झालं तर काय होईल, ते झालं तर काय होईल, परत अपयश आलं तर काय होईल, मागच्या सामन्यात आपण आऊट कसं झालो, विचार येतात. विचार तुम्ही टाळू शकत नाही. पण हे विचार मागे सरकावून किती लवकर तुम्ही चांगल्या सकारात्मक विचारांकडे येता आणि त्याच्यापेक्षा फक्त पुढच्या बॉलला काय करायचं याचा विचार करता, त्याच्यावरती लक्ष देता, तेव्हा तुमची प्रक्रिया सुरळीत व्हायला लागते. हे बोलणं सोपं, करणं कठीण असंच आहे, पण मी ते करायचा प्रयत्न करतोय असं शुभमन गिल म्हणाला. त्यांना अजून एक प्रश्न विचारला गेला आणि ते म्हणजे विराट कोहली नाही आहे गेल्या 3 सामन्या, आता हा 3रा सामना असेल, KL राहुल नाही आहे, ह्यांचा परिणाम काय झाला आणि तरुण खेळाडूंना संधी मिळाली. शुभमन गिल म्हणाला, एक तर तरुण बॅट्समनना संधी मिळणं खूप अवघड आहे, कारण भारताची मिडल ऑर्डर फार जबरदस्त आहे. परंतु ज्या वेळेला संधी मिळते तेव्हा प्रथम श्रेणीच्या सामन्यामध्ये भरपूर खेळून पोत्यांनी धावा करून आत्मविश्वास वाढलेला आणि तयारी झालेले खेळाडू जेव्हा भारतातल्या सामन्यामध्ये खेळतात तेव्हा ते संधीचं सोनं करायला आकाश पाताळे करतात. तीच गोष्ट यशस्वी जयस्वालनी केली आहे, तीच गोष्ट सरफराज खाननी केली आहे आणि स्वतः शुभमन गिल ते करायचा प्रयत्न करतोय. आता शुभमन गिल भारतीय संघातला नौखा खेळाडू राहिलेला नाही आहे, ही गोष्ट आपण मान्य केली पाहिजे, लक्षात घेतली पाहिजे. जयस्वालचं कौतुक करताना तो म्हणाला, लागोपाठ 2 सामन्यांमध्ये 2 द्विशतकं करणं ही त्याची धावांची भूक दाखवतो. आणि जयस्वालबद्दल रोहित शर्मा बोलला नाही, त्याच्याबद्दलही त्याला टोमणेबाज असा प्रश्न विचारला गेला तेव्हा तो म्हणला, असं काही नाही आहे, सगळेजणं बोलतात, संघातले ज्येष्ठ खेळाडू, संघ व्यवस्थापन हे खेळाडूंचे पाय जमिनीवर राहण्यासाठी सुद्धा प्रयत्न करतात, आम्हाला मार्गदर्शन करतात. शुभमन गिलने म्हणत असताना जसप्रीत बुमराची अनुपस्थिती जाणवणार हे बोलून दाखवलं, कारण जसप्रीत बुमराह आणि सिराज या दोघांनी स्पिन बॉलर्सनी जेवढा परिणाम साधला आहे तेवढाच परिणाम ह्या पहिल्या 3 सामन्यामध्ये आपल्या फास्ट बॉलरनी पाडलेला आहे. ही गोष्ट विलक्षण असल्याचं सुद्धा त्यांनी बोलून दाखवलं आणि जी सत्यसुद्धा आहे. कारण सिराजनी एका सामन्यामध्ये 4 विकेट काढल्या, बुमराहनी सतत समोरच्या फलंदाजांना लाख प्रश्न विचारलेले आहेत, त्याचबरोबर अडचणीत त्यांना ठेवलेलं आहे की आता हा काय करणार, कुठला बॉल टाकणार. म्हणून जेवढा इम्पॅक्ट भारतीय फास्ट बॉलरनी केला आहे त्याचा परिणाम या सिरीजवरती झालेला दिसतो. मी एवढंच म्हणेन, 2-1 अशी आघाडी आहे. ह्या 4था सामना हा निर्णायक ठरणार आहे, कारण इंग्लंडच्या दृष्टीने हा सामना जिंकणं हे प्रचंड महत्त्वाचं आहे. परत भारतातल्या या जर समजा स्पिनर फ्रेंडली किंवा त्या मानाने टणक विकेट नसलं तर रिझल्ट हा लागणार असतो, रिझल्ट सकारात्मक लागावा म्हणून इंग्लंडला इनिशिएटिव्ह घ्यायला लागणार आहे. वेगळं काही करणार नाहीत ते, परंतु आक्रमक फटकेबाजी करणार, कारण ओली पोप म्हणालेला आहे की या अशा विकेटवरती भारतीय फिरकी गोलंदाजांना खेळणं ही सोपी गोष्ट नाही आहे. त्यामुळे आम्ही आक्रमक पवित्राही घेणार आणि त्याचबरोबर पाठ्यपुस्तकातले सोडून फटकेसुद्धा मारणार. या गोष्टीची वाच्यता त्यांनी केलेली आहे. दडपण थोडंसं इंग्लंड टीमवरती येणार आहे, कारण बॅसबॉलला धक्का हा जयस्वाल आणि बुमराच्या आणि रवींद्र जडेजाच्या अष्टपैलू कर्तृत्वाने जबरदस्त लागलेला आहे. त्याच्यातनं ते बाहेर कसे येतात, बॅसबॉलच्याच पवित्रात खेळणार हे त्यांनी जाहीर केल्यामुळे त्यांना आता आक्रमकता सोडून चालणार नाही. एका अर्थाने तोच त्यांच्याकडे पेपर सोडवायचा एकमेव उपाय आहे, कारण भारतीय फिरकीला खेळणं हे भल्या भल्या खेळाडूंना जमलेलं नाही आहे. याचा अभ्यास ब्रँडन मॅककुलम आणि त्याचबरोबर बेन स्टोक्सनी केलेला आहे. त्यामुळे रांचीच्या सामन्यात त्यांच्या पवित्र्यात बदल होईल असं मला वाटत नाही आहे. एकच गोष्ट इथं मला थोडीशी काय म्हणतात त्याला कमतरता जाणवते आणि ते म्हणजे मी रांचीला आलो आहे आणि दुर्दैवाने महेंद्रसिंग धोनी हा IPLच्या अगोदर जाहिरातीच्या शूटसाठी मुंबईला आहे. त्यामुळे त्याची भेट होणार नाही आहे, तो मैदानावरती येणार नाही असं कळलेलं तरी आहे. तुम्हाला माहीत नाही तो कधीही येऊ शकतो, हे त्याचं राज्य आहे, हे त्याचं गाव आहे. त्यामुळे शूटिंग लवकर संपून यायची इच्छा त्याची पण असेल. तोपर्यंत सामना चालेल की नाही हे मात्र मला माहीत नाही आहे. तुमचा अंदाज काय आहे, रांचीच्या विकेटबाबत तुमचा अंदाज काय आहे, बुमराह नसल्याचा भारतीय संघावरती काय परिणाम होईल, तुमचा अंदाज काय हे मला जरूर कळवा. त्याचबरोबर बॅसबॉलचा ॲप्रोच इतकी टीका झाल्यानंतर आणि 434 धावांचा पराभव स्वीकारल्यानंतर कायम ठेवण्यासाठी इंग्लंड टीमला काय करायला लागेल आणि तो बरोबर आहे का, तुमचं म्हणणं काय मला जरूर कळवा. त्याच्याकरता माझं फेसबुक पेज, इंस्टाग्राम चॅनल, यूट्यूब चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आता भेटूयात उद्या याच 4थ्या कसोटीचा प्रिव्ह्यू घेऊन मी तुमच्यासमोर परत येईन. तोपर्यंत बाय बाय.